नमस्कार. आज आपण आहोत सोलापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटवर. या उपोषण गेटवर नियमितपणे अनेक आंदोलनं उपोषणं होतात. मुळात शासनाने ही जागाच उपोषण आणि आंदोलनासाठी राखीव ठेवलेली आहे. पण आज आपण ज्या आंदोलनाबद्दल बोलणार आहोत ते आंदोलन जरा हटके आहे. कारण या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्याने थेट पोलिसांची नावे, त्यांची पद आणि त्यांच्या काळ्या मायेबद्दल थेट आरोप केलेले आहेत. आणि ह्याचे रीतसर निवेदनही त्यांनी 2 जून रोजी माननीय पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत. आणि आंदोलनकर्ता ही व्यक्ती ही कोणी सर्वसाधारण नाही आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे शहर अध्यक्ष आहेत आणि सोलापूर शहराचे मुख्य प्रवक्ते आहेत. आपण त्यांना यापूर्वीही अनेक आंदोलनाबाबत आवाज उठवताना पाहिलेला आहे. तर आपण आज जाणून घेऊयात की नेमकी त्यांची भूमिका आणि मागणी काय आहे. नमस्कार. दिवसापासून सोलापूर शहरातील अवैध धंदे आणि अवैध धंद्यांची वसुली करणारे जे पोलीस वसूलदार जे आहेत त्यांची नावं तर मी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये बाळासाहेब रामदास गायकवाड हा ASI पदावर आहे, तो वाचक शाखेमध्ये कार्यरत आहे. दुसरा जो आहे बाळासाहेब गायकवाड म्हणजे हा माणूस म्हणजे पोलीस आयुक्तांच्या नावे वसुली गोळा करतो गेल्या 20 वर्षापासून. पोलीस उपायुक्तांच्या नावे 2 जण आहेत, त्यांचं नाव आहे एक भागवत शिंदे आणि एक राजू चव्हाण. हे 3 जण मिळून ह्या सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे वाढवण्याचं काम, अवैध धंद्यांना बळकट करण्याचं काम, अवैध धंद्याच्या धंदे मालकांना 3% किंवा 5% दराने 25 लाख 50 लाख रुपये देऊन त्यांना उभं करण्याचं काम ह्या 3 माध्यमातून झालेलं आहे. ह्या सोलापूर शहरातल्या तमाम गोरगरीब मायबाप जनतेचा तळतळाट या 3 तर लागणारच आहे. तो विषय महत्त्वाचा आहे. परंतु पोलीस आयुक्त म्हणून M. राजकुमार सारखा एक IPS अधिकारी अशा जर दरोडेखोरांना जर पाठीशी घालण्याचं जर काम करत असेल तर तो माणूस देखील तितकाच जबाबदार आहे असं मी समजतो. कारण की मी आज जबाबदारीने सांगतो आहे, जो IPS अधिकारी आपली वर्दी घालत असताना जो शपथ घेतो ना, फक्त त्या M. राजकुमार यांनी फक्त ह्या ठिकाणी सत्यमेव जयते आणि इथं जो त्याचा सिम्बॉल आहे आपल्या अशोक स्तंभाचा, तिथं फक्त हात ठेवावं आणि सांगावं की सोलापूर शहरामध्ये कोणत्याही पद्धतीचा अवैध धंदा नाही आहे. आणि सुहास कदमनी जे 3 नावं सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा वसूलदार म्हणजे बाळासाहेब रामदास गायकवाड, दुसरी गोष्ट राजू चव्हाण आणि भागवत शिंदे, हे 3 वसूलदार नाहीत म्हणून त्यांनी फक्त इथं शपथ घेऊन सांगावं मी राजकारण सोडायला तयार आहे, मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि कुठेतरी हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला जातो. कारण की ही जी तळमळ जी आहे ती माझ्या सोलापूरच्या आम जनतेसाठी तळमळ आहे. माझ्या सोलापूरकरांना जी लागलेली कीड जी आहे ती कीड मला मुळापासून काढून टाकायची आहे, म्हणून मी ही लढत आहे. पण आपण सत्तेत आहात, आपला पक्ष आज सत्ताधारी आहे, मग आपण ही बाब आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली का? बघा, मी सत्ताधारी पक्षामधला एक महत्त्वाचा पदाधिकारी आहे. एखादा अवैध धंदा चालत असेल, एखादं चुकीचं कृत्य घडत असेल तर त्या कृत्य ज्या संबंधित विभागाकडे येतं त्याच्याकडे तक्रार करणं हे काम आहे. मी ज्या पद्धतीचा विषय आहे तो माननीय पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली, निवेदन दिलो, उपायुक्तांना निवेदन दिलो, सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना देखील निवेदन दिलो, तरीसुद्धा त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर मी एक 5-6 दिवसांनी मी स्मरणपत्र दिलो. स्मरणपत्र देऊन देखील जर दखल होत नसेल तर ह्याचा अर्थ असा आहे की हे सगळेजण ह्या सोलापुरातील अवैध धंद्यामध्ये इन्वॉल्व आहेत. ह्यांना देखील दर महिन्याला ह्यांना हप्ता पोचला जातो. इतकं काय आपण दूधखोळे नाही आहे, इतके काय आपण वेडे नाही आहेत की आपल्याला न समजण्या इतकं मला समज येत पण शहाणपण आहे म्हणून तर मी ह्यांना तक्रार केली ना. आणि दुसरी गोष्ट, मी ज्या बाळासाहेब रामदास गायकवाडच्या विरोधामध्ये तक्रार करतोय ना, त्या माणसाला आपल्या सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेबांनी त्याच्यावर बडतर्फाची कारवाई केलेली आहे. बडतर्फाची कारवाई केली, परंतु सक्तीची सेवानिवृत्तीची देखील कारवाई केली होती. आणि त्याच करप्टेड बाळासाहेब गायकवाडच्या विरोधामध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेबांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ह्याच्या काळ्या पैशाबाबतीमध्ये तक्रार केलेली आहे. एखादा IPS अधिकारी जर तक्रार करत असेल तर तो किती विषय त्या विषयामध्ये किती गंभीर असेल, तो किती गंभीरतेपूर्वक असेल आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा काळा पैसा असेल ह्याच्या बाबतीमध्ये ज्या विभागाने दखल घ्यायला पाहिजे होती पण त्या विभागाने दखल घेतली नाही. कारण की त्या ठिकाणी शेवटी राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं तो आतापर्यंत त्याचा निकाल लागलेला नाही आहे.
बाळू गायकवाड हा प्रत्येक अधिकाऱ्याला पैशाच्या जोरावर विकत घेतो, तर तो पैसा येतो कुठून? तो काळ्या पैसा म्हणजे अवैध धंद्यावाल्याकडून जो काळा पैसा गोळा करतो, त्यातून पैसे गोळा करतो, तो माझ्या सोलापुरातल्या मायबाप जनतेचा, कष्टकरी जनतेचा घामाचा पैसा तो लुटतो. आज मला सांगा, बाळासाहेब गायकवाड हा त्याची पार्श्वभूमी मी सांगतो. तो मार्केट यार्डामध्ये हमालीचं काम करत होता. मार्केट यार्डामध्ये हमालीचं काम करत होता. त्याला पोलीस हवालदारची नोकरी लागल्यानंतर तो माणूस 400 ते 500 कोटी रुपये 450 ते 450 कोटी रुपयाचा मालक कसा होतो? आज त्याचं घर बघायला गेलं तर एक 8 ते 10 कोटीचं घर आहे. तो ज्या ठिकाणी राहतो त्या जागेचा तिथला रेट बघा. दुसरी गोष्ट, सोलापूरमध्ये आपटे प्रोजेक्ट आहे इंद्रधनू, त्याच्यामध्ये तो पार्टनरशिपमध्ये आहे. आपटेच्या सोन्याच्या दुकानामध्ये पार्टनरशिपमध्ये आहे. आपटेंच्या दूध डेअरी संघामध्ये तो त्या ठिकाणी त्यांच्या बॉडीवर आहे, तो तिथं पार्टनरशिपमध्ये आहे. आपल्या सोलापूर शहरामध्ये सराफकट्ट्यामध्ये जिम काढलेली आहे पोरासाठी, त्याची किंमत बघा, त्याची किंमत भरमसाठ आहे. सोलापूर शहरामध्ये सराफकट्ट्या भागामध्ये तुम्ही जावा, अनेक सोनारांना त्यांनी आतापर्यंत पैसे 2% व्याजदरांनी दिलेले आहेत. कुमट्या नाक्याला त्याचं फार्म हाऊस आहे. कुमट्या नाक्याला त्या ठिकाणी तो फार्म हाऊसची किंमत काढा. सोलापूर शहराच्या अवतीभोवती जवळजवळ 150 ते 170 एकर जमीन त्यांनी घेतलेली आहे. आत्ताच नुकतंच सोलापूर सिद्धेश्वर मार्केट कमिटीमध्ये 2,63,00,000 गाळे त्या ठिकाणी घेतलेले आहेत. हा पैसा आला कुठून? ही एखाद्या 5वी 10वीच्या विद्यार्थ्याला जर विचारलं ना, हा पैसा चोरून आणला म्हणतात. अहो, हा सोलापुरातील मायबाप कष्टकरी ज्यांनी कष्ट करून पैसे जमवले आहेत ना, त्याच्यातला पैसा ह्यांनी कमवलेला आहे. आणि हा सगळा पैसा तो आज 2 नंबर धंद्याच्या माध्यमातून कमवतो आणि 1 नंबरमध्ये करतो. आता मला सांगा, त्याच्या बाबतीमध्ये घोडचूक एक तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की त्याला एखादा IPS अधिकारी बडतर्फ करतो, सक्तीची सेवानिवृत्ती देतो. मग पुन्हा तो सेवेमध्ये कसा आला? आला कसा? अजून ह्या सगळ्या गोष्टी गोपनीय आहेत. ह्या गोष्टीच्या मागे आम्ही लागणारच आहोत. कारण की आम्हाला जर एखादा सच्चा प्रामाणिक अधिकारी जर IPS अधिकारी आम्हाला मिळाला तर ह्या सोलापूरकरांना आणि ह्या महाराष्ट्राला अभिमानास्पद असं असेल की बाबा एखादा चांगला अधिकारी सोलापूरकरांना मिळाला. पण आपण या बाबतीत ही बाब माननीय मुख्यमंत्री आणि जे गृहमंत्री आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिली का? हा बघा, मी ज्या दिवशी पोलीस आयुक्तांना तक्रारी निवेदन दिलो त्याच दिवशी ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी मेल केलेला आहे. त्यांच्या मेलचा मला रिप्लाय पण आलेला आहे की आपली तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये गृह विभागाकडे आम्ही तो अर्ज पाठवलेला आहे. तशा आशयाचा मजकूर देखील मला मिळालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनित्रा वहिनींना देखील मी मेल केलेला आहे. एकनाथभाई शिंदेंना बी केलेला आहे. सदानंद दाते जी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत, कर्तव्यदक्ष आहेत, त्यांच्याकडे महाराष्ट्र खूप आशेने पाहतो आहे. असा अधिकारी आपल्याला मिळाला आहे, त्यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. शेवटचा प्रश्न कदम साहेब, आपल्या पाठीशी अजितदादांचा फोटो आहे. आपण अजितदादांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात. आज दादांची आठवण येते का? आज जर का दादा हयात असले असते तर त्यांच्या कार्यकर्त्याला असा उपोषण करण्याची वेळ आली नसती असं आपल्याला वाटतं का? कारण दादाचा धडाकेबाजपणा, कामातली त्यांचे स्पष्टोक्तीपणा, हे कुठं तर त्यांची सल आज आपल्याला जाणवते का? जाणवते म्हणजे काय, आता क्षणोक्षणाला दादांची आठवण येते. कारण की आज मी ह्या सोलापुरातल्या 14 लाख जनतेचा इतका पोटतिडकीचा विषय घेतलो आहे. त्याच्यामुळे सोलापूर शहराची राखरांगोळी झालेली आहे. सोलापूरमध्ये भर दिवसात दरोडे पडत आहेत सोन्याच्या दुकानावर. 2 महिन्यामध्ये 15 ते 17 मर्डर झालेले आहेत. मी आज सोलापूरकरांचं नेतृत्व करतो. माझ्या सामान्यकर सोलापूरकरांना एक आनंदाचा श्वास जगता आला पाहिजे ह्यासाठी मी लढतो आहे. आणि फक्त हे दरोडेखोर वसूलदारामुळं आज माझ्यावर अन्याय होतो आहे. मला उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवलेलं आहे, आयुक्तांना सांगतो आहे, पण प्रशासन हतबल झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की आदरणीय अजितदादांनी कार्यकर्त्यांना एक शिकवण दिलेली आहे. जे अधिकारी प्रामाणिक आहेत त्याच्या पाठीशी थांबायचे, त्याला पाठबळ द्यायचं. एखादा अधिकारी खूप चांगला असेल, काम करणारा असेल, कायद्यामध्ये काम करणारा असेल, जनतेच्या हिताचा असेल, त्याला डोक्यावर घेऊन नाचायचं. परंतु एखादा अधिकारी जर भ्रष्टाचारी असेल, तो कधीच सामान्य जनतेची दखल घेत नसेल तर त्याच्या पेकाडामध्ये लाथ घालायची ही देखील शिकवण अजितदादाने दिलेली आहे. आज अजितदादा नाही आहेत, हे सगळ्यात मोठी माझ्याकडं न भरून निघालेली पोकळी आहे. माझा अभिमान, माझा स्वाभिमान, माझं सर्वस्व माझे दादा होते. परंतु आज दादा नाही आहेत. परंतु दादाने जाता जी आतापर्यंत जी दादांच्या सोबत असलेली जी शिकवण आहे ती शिकवण घेऊन आज जगतो आहे. आज तीच माझ्यासाठी प्रेरणा, माझ्यासाठी ताकद आहे.
आणि जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे कोणकोण नेते, वरिष्ठ नेते यांच्याशी आपला संपर्क झाला आहे किंवा ही बाब आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे? बघा, आदरणीय ह्या सोलापूर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय उमेशदादा पाटील हे युवकांचं नेतृत्व करतात. त्यांना मी ह्या सोलापुरातील अवैध धंदा आणि अवैध धंद्याच्या वसुलीच्या बाबतीमध्ये मी सगळी पार्श्वभूमी सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट त्यांना ते बी सांगितलेली आहे की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात, माझ्यावर हल्ला पण होऊ शकतो, कारण की मी ज्यांच्या विरोधात लढतो आहे आज ते पोलीस आयुक्तांना पण ते इथं आणून बसवतात स्वतःचा पैसा खर्च करून. पोलीस चौकीतल्या पियाला देखील ते आणून बसवतात. त्यांना विचारल्याशिवाय, बाळासाहेब गायकवाडला विचारल्याशिवाय सोलापुरातलं पोलीस प्रशासन काही काम करू शकत नाही. जरी राज्याचे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जरी असले तरीसुद्धा फडणवीस साहेबांचं या सोलापूर शहरामध्ये अजिबात चालत नाही. मी सोलापूर शहरामध्ये राहतो, इथं माझा जन्म झालेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या देखील शब्दाला, आदेशाला ह्या सोलापूर शहरामध्ये केराची टोपली दाखवली जाते. हे माझा मला आलेला अनुभव आहे म्हणून सांगालो. त्यांच्या सत्ताधारी पक्षातले आमदार सुभाषबापू देशमुख असेंब्लीमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करतात. त्यांनी डान्सबार बाबतीमध्ये तक्रार करतात, परंतु डान्सबार बंद झाले का? अजून त्याच्या दुपटीने चालू झाले. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामधला सत्ताधारी पक्षाचा, तुमच्याच पक्षाचा आमदार विधानभवनामध्ये तो भांडतो आणि तरीसुद्धा डान्सबार बंद होत नाहीत, चालू होतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दाला सोलापूर शहरामध्ये किंमत नाही. इथं फक्त बाळासाहेब रामदास गायकवाडचं चालतं. शेवटी आपली मागणी काय, थोडक्यात फक्त सांगा. माझी मागणी एकच आहे. हा सगळ्यात मोठा दरोडेखोर जो आहे बाळासाहेब रामदास गायकवाड, ह्याची पोलीस खात्यातून बडतर्फ याला केलं पाहिजे. ह्याच्या काळ्या पैशाची चौकशी झाली पाहिजे. हा एक मार्केट यार्डामध्ये काम करणारा कामगार हा 400 ते 450 कोटी रुपये कसा कमवतो ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. धन्यवाद कदम साहेब. तर आपण बघितलं सुहास कदम यांनी अतिशय स्पष्टपणे आणि पूर्णपणे मुद्देसूदपणे त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. नावासह, रकमेसह आणि विविध त्यांच्या असलेल्या संपत्तीबाबतही त्यांनी स्पष्टपणे आरोप केलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्याच्यावर कारवाई होते का सुहास कदम यांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो हे बघणे निश्चितच आवश्यक ठरेल. धन्यवाद.